नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपल्या ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पी एम किसानची KYC करणे सुरू आहे. या ठिकाणी सांगू इच्छितो की पी एम किसानची KYC सर्वच शेतकऱ्यांना करणे बंधनकारक नाही आहे. कारण की ज्या शेतकऱ्यांची KYC पेंडिंगमध्ये आहे त्यांनाच फक्त या ठिकाणी KYC करायची आहे. ज्या शेतकऱ्यांची KYC पेंडिंग आहे त्याची लिस्ट कशी पाहावी, मी या व्हिडिओच्या अगोदर व्हिडिओ बनवलेला आहे किंवा मग या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. तिथून जाऊन तुम्ही क्लिक केल्यावर आपले नाव पेंडिंग KYCमध्ये आहे का ते चेक करू शकता. किंवा मग एक दुसरी प्रोसेस आहे की आपले KYC झालेली आहे का किंवा करायची आहे का, ते सुद्धा या ठिकाणी आपण पाहू शकतो. त्यासाठी तुम्हाला या पी एम किसानच्या वेबसाईटवर यायचं आहे. याची लिंक तुम्हाला माहीतच असेल, नसेल माहीत तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तुम्हाला या ठिकाणी आल्याबरोबर सर्वप्रथम तुम्ही एक पाहत आहे की या ठिकाणी नो नो युअर स्टेटसचं एक ऑप्शन दिलेलं आहे. या ठिकाणी तुम्ही क्लिक करून तुमचे स्टेटस पाहू शकता की तुमची KYC पेंडिंग आहे की सक्सेसफुल आहे. त्याचप्रमाणे आपलं लँड सीडिंग, त्याचप्रमाणे किती हप्ते मिळाले इत्यादी सर्व गोष्टी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम लॉग इन म्हणजे करण्यासाठी किंवा स्टेटस पाहण्यासाठी रजिस्ट्रेशन नंबर असणे गरजेचे आहे. तुमचा पी एम किसानचा रजिस्ट्रेशन नंबर, त्यानंतर या ठिकाणी कॅप्चर टाकून गेट OTP या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. गेट OTP ऑप्शनला क्लिक केल्यावर तुमच्या आधार कार्डला किंवा तुम्ही जो पी एम किसानला जो नंबर दिलेला आहे त्याच्यावर एक OTP येणार आहे. तो OTP या ठिकाणी शो होणार आहे. त्यानंतर तुम्हाला OTP सबमिट करायचा आहे. आणि जर का तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर माहीत नसेल तर या ठिकाणी पाहता की तुम्ही नो युअर रजिस्ट्रेशन नंबर, तर एक ऑप्शन दिलेला आहे. त्या ठिकाणी क्लिक करून तुम्ही तुमच्या आधार कार्डच्या साह्याने, फॉर एक्झाम्पल या ठिकाणी क्लिक केल्यावर या ठिकाणी दोन ऑप्शन तुम्हाला दिसतील रजिस्ट्रेशन नंबर काढण्याचे. एक आहे मोबाईल नंबर, दुसरा आहे आधार नंबर. तुम्ही कुठल्याही प्रकारे हे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर तुम्ही फाइंड करू शकता किंवा शोधू शकता. या ठिकाणी मोबाईल नंबर किंवा आधार कार्ड नंबर टाकून या ठिकाणी कॅप्चर टाकून गेट मोबाईल OTP या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. तुमच्या मोबाईलवर एक OTP येणार आहे. त्यानंतर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर शो होणार आहे आणि नावसुद्धा या ठिकाणी शो होणार आहे. अशा प्रकारे रजिस्ट्रेशन नंबर मिळाल्यावर तुम्हाला या ठिकाणी पुन्हा बॅक जायचं आहे. त्यानंतर बॅक गेल्यावर पुन्हा तुम्हाला नो युअर स्टेटस या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. नो युअर स्टेटस या ऑप्शनला क्लिक केल्यावर आता या ठिकाणी तुमचा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे तो रजिस्ट्रेशन नंबर तुम्ही या ठिकाणी टाकून या ठिकाणी कॅप्चर टाकून गेट OTP ऑप्शनला क्लिक करून स्टेटस वगैरे पाहू शकता. तर आता ते प्रोसेस पूर्ण करूया. मित्रांनो, अशा प्रकारे पर्सनल इन्फॉर्मेशनचं पेज सर्वप्रथम तुम्हाला दिसणार आहे. या ठिकाणी तुमचा रजिस्ट्रेशन नंबर दिसेल जो तुम्ही फाइंड केलेला आहे, त्यानंतर म्हणजे शोधला आहे. त्यानंतर तुमचा फार्मर ID सुद्धा दिसणार आहे, तुम्ही जो फार्मर ID काढला असेल. मी या ठिकाणी सर्व हे हाईड करून ठेवलेलं आहे कारण की सिक्युरिटीच्या कारणाने. त्यानंतर तुमचा फार्मर नेम, त्यानंतर तुम्ही रजिस्ट्रेशन कधी केलं म्हणजे रजिस्ट्रेशन तारीखसुद्धा या ठिकाणी दिसणार आहे. त्यानंतर ॲड्रेस म्हणजे शेती कुठं आहे ते दिसणार आहे. त्यानंतर फादर्स नेम, त्यानंतर या ठिकाणी मोबाईल नंबरचं ऑप्शन आहे. त्यानंतर या ठिकाणी पाहत आहे की तुम्हाला जर का मोबाईल नंबर अपडेट करायचा असेल तर या ठिकाणी खाली एक ऑप्शन आहे मोबाईल अपडेट युअर डिटेल्स. या ठिकाणी क्लिक करून तुम्ही ते डिटेल्ससुद्धा या ठिकाणी अपडेट करू शकता. त्यानंतर या ठिकाणी पाहू शकता की तुम्ही इलिजिबल स्टेटस, तर या ठिकाणी तुमची पाहत आहे की लँड सीडिंगचं आहे. या ठिकाणी येस असायला हवं म्हणजे हिरवी टिक मार्क. त्या ठिकाणी जर का नो असेल तर तुम्हाला लँड सीडिंग करून घ्यायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी पाहता की महत्त्वाचं KYC स्टेटस. तुमची जर का KYC स्टेटस येस असेल आणि हिरवी टिक मार्क असेल, तुमची KYC कंप्लीट झालेली आहे. या ठिकाणी तुम्हाला KYC करण्याची गरज नाही. ही प्रोसेस तुम्ही घरी बसल्या मोबाईलच्या माध्यमातून करू शकता, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. त्यानंतरचं ऑप्शन आहे की बँक सेटिंग म्हणजे आधार बेस पेमेंट तुमचं येणे. आधार बेस पेमेंट येत असते. आधार कार्डला बँक लिंक असेल तर या ठिकाणी तुमचं येस हे ऑप्शन दिसणार आहे. त्यानंतर लास्ट KYC तुम्ही कधी केली ते सुद्धा या ठिकाणी शो होणार आहे. अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी तुमचं स्टेटस वगैरे चेक करू शकता. तुमची KYC झालेली आहे की कंप्लीट, की तुम्हाला KYC करावं लागते काय. तर या ठिकाणी एक व्ह्यूचं ऑप्शन आहे, व्ह्यू अकाउंट डिटेल. या ठिकाणी क्लिक करून तुमचे कोणती बँक अटॅच आहे, तुम्हाला कोणत्या बँकेतून पैसे येतात ते या तुम्ही चेक करू शकता. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी क्लिक केला, या ठिकाणी दिसतं की तुमचं किती तुम्हाला इन्स्टॉलमेंट आल्या आणि आधार बेस पेमेंट, त्यानंतर कोण्या बँकेतनी गेल्या आणि बँकेचे शेवटचे 4 आकडे दिसतील. त्यानंतर शेवटचा ट्रान्झॅक्शन ID तुम्हाला दिसणार आहे. ट्रान्झॅक्शन नंबरसुद्धा, ट्रान्झॅक्शन डेटसुद्धा या ठिकाणी दिसणार आहे. शेवटची इन्स्टॉलमेंट कधी आली. अशा प्रकारे या ठिकाणी हे डिटेल तुम्हाला मी सांगितलेली आहे. त्यानंतर या ठिकाणी लास्ट जे ऑप्शन आहे ते लेटेस्ट इन्स्टॉलमेंट डिटेल. तर या ठिकाणी तुम्हाला FTO प्रोसेस येस असणे गरजेचे आहे
त्यानंतर पेमेंट तुम्हाला दिसणाऱ्या पेमेंट स्टेटस 18वी इन्स्टॉलमेंट या ठिकाणी दाखवत आहे. त्यानंतर मी सांगितल्याप्रमाणे बँक कोणती आहे, त्यानंतर या ठिकाणी क्लिक करून तुम्ही किती इन्स्टॉलमेंट आल्या तुम्हाला ह्या ठिकाणी चेक करू शकता. अशा प्रकारे मी तुम्हाला हे सर्व डिटेल्स सांगितले आहे. म्हणजे तुम्हाला जर का KYC करायची असेल तर तुम्ही KYC जरी केली तरी तुम्हाला या ठिकाणी KYC तुमची होणार नाही, कारण की तुमची ऑलरेडी KYC झालेली आहे. अशा प्रकारे तुम्ही हे KYC चेक करू शकता की आपली KYC पूर्ण झालेली आहे का. सो मित्रांनो, अशा प्रकारे हा महत्त्वाचा व्हिडिओ असून ज्याही शेतकऱ्यांची KYC राहिली असेल त्यांना हा व्हिडिओ शेअर करा, कारण की त्यांची KYC ऑलरेडी झालेली आहे. आणि ज्यांची पेंडिंग KYC आहे ते कशी पाहावी याचा व्हिडिओ मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. तिथून जाऊन तुम्ही क्लिक करून पेंडिंग KYC कोणाची राहिलेली आहे ते तुम्ही चेक करू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये सर्वात धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.